कुस्तीच्या मैदानावरती पंचांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल पैलवान शिवराज राक्षे यांच्यावरती 3 वर्षाची बंदी घातली असली तरी आपण या ठिकाणी पाहू शकताय शिवराज राक्षे यांच्या कुटुंबामध्ये कुस्ती अगदी खोलवर रुजली आहे। पैलवान शिवराज राक्षे यांचे वडीलही पैलवान होते। शिवराज राक्षे स्वतः पैलवान आहेत। तर राक्षे कुटुंबातील तिसरी पिढी ही सुद्धा या कुस्तीच्या खेळामध्ये रुजलेली आहे। आपल्या सोबत आहे शिवराज राक्षे यांचा पुतण्या वीर। वीर बाळा, काय सांगशील? तुला कुस्ती आवडते? काय तुला काय येतं कुस्ती बदल? याम येतो आणि सरपट येतो आणि गाय येतो। मला तू व्यायाम करतो? काय करतो व्यायामामध्ये? सरपट मारतो आणि याम करतो आणि अजून काय येतं तुला? कुस्ती। कुस्तीमध्ये कोणते डाव आवडतात तुला? कुस्तीत कोणते डाव आवडतात? मला तुझा काका महाराष्ट्र केसरी झालाय, माहिती आहे तुला? त्यांचं कोणतं गाणं आहे? महाराष्ट्र केसरी। गाणं म्हण ना। महाराष्ट्र केसरी गाणं। गडी उकडा वास तुझा रांगडा तेरे सिसर सारखा आश तंगड तांबडा ओ ओ ओ ओ शोभतोच रसवा तेर तुझा मरता ताई मातीचे स्वप्न तुझे समारी ढाक तुझा मा तांबड्या गडी तुझी आडव तुझ्या जबरचा ससियरी दिसतशी अंपै दाव केस संगरी निर्जेवळा परी महाराष्ट्र केसरी केसरी महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी मरती गाडी उखडा वास तुझा रांगडा केळसी साका आस तंगड तांबडा। बा तू काय करणार आहे? तुला कुस्ती खेळायची आहे? काका तुला सांगा काय बोलतात कुस्ती बद्दल? काका तुला सांगतात का काही? काय सांगतात काका तुला? कुस्ती काढायची। काकांची कुस्ती बघितली तू कधी? काका कशी कुस्ती करतात? दाखव बरं कुस्ती दाखव एकदा। हा दाखव बरं। हा अजून एकदा दाखव। आपण पाहिलं या ठिकाणी राक्षे कुटुंबाच्या दोन पिढ्या यापूर्वी कुस्तीमध्ये होत्या। शिवराज राक्षे यांचे वडील यांनीही कुस्ती केली। शिवराज राक्षे सध्या कुस्ती करत आहे। तर राक्षे कुटुंबाची तिसरी पिढी कुस्तीचे धडे रंगवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे।